नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। काल निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 25,141ला आणि 5 मिनिटमध्येच 25,277चा हाय दिला आणि 25,130चा लो बनवला। त्यानंतर साधारण 1 तासामध्येच 25,130चा लो ब्रेक करून जवळजवळ आपले दोन्ही टार्गेट 25,050 आणि 24,900 हिट केले। त्यानंतर क्विक रिव्हर्सल घेत 1 वाजेला 25,300चा हाय दिला आणि डाऊन साईडला येऊन 25,157ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने फर्स्ट हाफमध्ये डाऊन मूव्ह आणि नंतर क्विक रिव्हर्सल दिली, परंतु क्लोजिंग पुन्हा खाली दिलेली आहे। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने चॅनलच्या बॉटमवरून रिव्हर्सल घेतलेली आहे आणि डोजी फॉर्म केला आहे। आता 25,050च्या वर निफ्टी सस्टेन राहते की पुन्हा खाली येते त्यानुसार ट्रेड करावा लागेल। अपसाईडसाठी 25,360 ब्रेक करून सस्टेन असणे आवश्यक आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 25,290 आणि 25,080 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 25,290 वरती ब्रेक झाले आणि निफ्टीने सस्टेन केले तर 25,360 हा एक अपसाईड हडल आहे, तोही ब्रेक झाला तर निफ्टी 25,490 पर्यंत जाऊ शकते। तसेच जर निफ्टीने 25,080 खाली ब्रेक केले तर पुन्हा 24,900 हिट होऊ शकते। कंटिन्यू डाऊन मूवमेंट जर राहिली तर 24,800 देखील हिट होण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल निफ्टीने डोजी फॉर्म केला असल्याने ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसार करावा लागेल। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।